नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय आपलं कुलदैवत तुळजाभवानी आहे. त्याच लोकांसाठी आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ आजचा विषय. सगळ्यात महत्त्वाचं की आपलं कुलदैवत जगज्जननी भगवती श्री तुळजाभवानी आहे. पण आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी भरपूर आहेत. घरामध्ये मुला-मुलींचे विवाह होत नाहीत. नवीन घराचा योग येत नाही. व्यवसायामध्ये सतत अडचण आहे. त्यानंतर लेकरा-बाळांना शिक्षणामध्ये अडचण आहे. नोकरी लागत नाही. मनासारखं शिक्षण असूनही नोकरी लागत नाही. अनंत अडचणी आपल्या ह्या संबंधित आपल्या कुलदैवतेच्या संबंधित आज शंका प्रत्येकाची निघणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, शांत चित्ताने बघा, म्हणजे तुम्हाला सगळे उत्तर मिळून जातील. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवती तुळजाभवानी हे अतिशय जाज्वल्य देवस्थान आहे. आपलं सौभाग्य आहे, आपलं काहीतरी भाग्य आहे की ती देवता आपली कुलदैवत आहे. कुलदैवत ह्या शब्दाचा अर्थ की आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी. मग आपण कुठंतरी त्या भगवतीला जर विसरलो असतो, तर आपल्या घरामध्ये आपल्याला जाणून द्यायला किंवा आपल्याला आठवण करून द्यायला आपल्या घरामध्ये अडचणी चालू होतात. मग आपल्याला थोड्याफार अडचणी चालू झाल्या, की आपण पत्रिका घेतो आणि ज्योतिषकाराकडे जातो. ज्योतिषकाराकडे, गुरुजीकडे पत्रिका घेऊन गेले, की गुरुजी आपल्याला सांगतात, की तुम्हाला पितराचा दोष आहे. कुलदैवतेवर कोणीच बोलत नाही. मग पितराचा दोष आहे. मग पितराचा दोष आहे तर काय करा? नारायण नागबळी करा, त्रिपिंडी करा. अन्यथा अजून तुम्हाला उपाय सांगतात आणि तुम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वरला पाठवून ती विधी करायला लावतात. पण तरीही तुम्ही वापस आल्याच्या नंतर तुम्हाला जसा पाहिजे तसा रिझल्ट अजिबात मिळत नाही. मग बऱ्याच वेळेला हेच लोकांना माहीत नाही, आपल्या कुलदेवतेचे अनिष्ट फळ आणि पितृदोषाचे अनिष्ट फळ हे सारखे आहे. एक लक्षात ठेवा, की पितृदोषाची फळं आणि कुलदेवतेचे अनिष्ट फळं हे एक असतात. त्याच्यामुळे आपल्याला सांगितलं जातं, की आपल्याला पितराचा दोष आहे. मग आपण पितराचं पूजन करत बसतो. मग तरीही आपल्याला फायदा होत नाही. मग आपण कंटाळून जातो. मग आपल्या कुलदेवतेकडे आपण लक्षच देत नाही. मग आपल्या तुळजाभवानीचं एक महत्त्व फार असं दिलेलं आहे व भगवती प्रत्येकावर अशा पद्धतीनं कृपा करते. देवी कधीच म्हणत नाही की तुम्ही मला येऊन एवढं मोठं काही करा, 10,000ची 15,000ची साडी घ्या, असं कधीही देवी म्हणत नाही. फक्त देवी एवढंच म्हणते की मी तुमच्या कुळाचं रक्षण करणारी आहे. तर वर्षामध्ये तुम्ही एकदा येऊन माझं दर्शन घ्या. कमीत कमी दर्शन घेऊन तरी जा, असं देवीचं प्रत्येकाला म्हणणं असतं. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाहीत. आपण पैसा भरपूर कमवतो, नोकरीमध्ये ह्याच्यामध्ये पैसा कमवतो. आपण वर्षामध्ये एकदा तरी देवीची उपासना केली पाहिजे. जे लोकं दरवर्षी देवीची उपासना नित्य नियमाने करतात, त्या लोकांना कधीही आपल्याला त्रास होत नाही. घरी मग भरपूर लोकांचं म्हणणं असं असतं, की आमची देवी कुलदैवत आहे. मग आम्ही नवरात्रामध्ये देवीचं सर्व काही करतो, कुलाचार करतो. मग आम्हाला तरी का त्रास होतो? मग एक लक्षात ठेवा, काही लोकं भरपूर असे आहेत, कुलदैवत तुमचं तुळजाभवानी आहे. 5-5, 6-6 वर्ष देवीच्या दर्शनालाच कुणी जात नाही. मग देवी तुमच्यावर रुष्ट होईल नाही तर काय होईल? तुम्ही देवीकडनं सगळ्या काही गोष्टी अपेक्षित करता, की मला देवीने नोकरी व्यवस्थित दिली पाहिजे, माझ्या मुला-मुलींचा विवाह झाला पाहिजे. मग आपल्या गळ्याला आल्याच्या नंतर मग आपण कुठेतरी देवीला एक नवस करतो आणि नवस केल्याच्या नंतर आपण त्या देवीचं आपल्याकडनं काम झाल्याच्या नंतर ते आपण नवस कुठेतरी एकदा फेडायचा विचार करतो. मग तोपर्यंत आपल्याला जास्त त्रास होतो. मग ह्याच खास लोकांसाठी आज डोळे उघडण्यासाठी आणि तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन होण्यासाठीच मी हा विषय आज तुमच्यासमोर मांडलेला आहे. मग काय उपाय आपल्याला करायचा आहे? आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल, त्यावेळेस आपलं सहकुटुंब, सहपरिवार आपल्याला तुळजापूरला जायचं आहे. तुळजापूरला गेल्याच्या नंतर देवीची व्यवस्थित भोगी करायची आहे. भोगी म्हणजे नेमकं काय? तिथं गेल्याच्या नंतर देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य, अभिषेक करणे, जे काय तिथं सवाष्ण असेल, कोणी तिथं पुजारी असेल, त्यांना जेवू घालणे
आनंदाने आपणही तिथं प्रसाद भक्षण करणे आणि आपल्या घरी येऊन देवीचं पूजन करणे, ह्या गोष्टी नित्यनियमाने आपण पाळल्या पाहिजे. मग त्या ज्या लोकांना शक्यतो जाणं होत नाही, मग त्या लोकांनी काय केलं पाहिजे? तर दर मंगळवारी घरातल्या सवाष्णी किंवा पुरुषांनी मंगळवाराचा उपास केला पाहिजे. त्याच्यानंतर त्या दिवशी कमीत कमी 11 वेळेस पुराणोक्त दुर्गा स्तोत्राचा पाठ करावा. ह्यांनी सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल. ह्या गोष्टी तुम्ही करून बघा, देवीची उपासना करून बघा. निश्चित तुमच्या घरामध्ये फळाची प्राप्ती होईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान भगवती लाभेल आणि आपल्या घरामध्ये अखंडित कृपा भगवतीची राहील. अधिक माहितीसाठी संपर्क करा.